भारतातील पहिलं ॲडव्हान्स ग्लास पॉलिशिंग वर्कशॉप सुरू झाले आहे आपल्या पुण्यात, ते पण राहतनीमध्ये. तर सर, मी अहमदनगरवरून आले. ऍक्च्युली तुमचे खूप व्हिडिओ बघितले होते इंस्टाग्रामवर. ग्लास पॉलिशिंग बद्दल ऍक्च्युली काहीच माहिती नाहीये. तुम्ही काय माहिती देऊ शकता? ऍक्च्युली ग्लास पॉलिश बद्दल जे आहे मार्केटमध्ये फक्त 2 ते 3% अवेअरनेस आहे. आम्ही सर्वे वगैरे पण केलेलं होतं त्याच्यामध्ये. तर जनरली काय होतं की रात्री गाडी चालवताना ना लाईट स्प्रेड वगैरे होतं. तर त्याचं कारण असं आहे की वायपर मार्किंग्स, परत बोर पाण्याचे डाग वगैरे हे जे आहेत काय, तर त्याच्यामुळे नाईट ग्लेअर वगैरे इश्यू होतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे आहेत 1 ते 2 वर्षानंतरच्या ज्या गाड्या ज्या आहेत त्यांना जस्ट स्टार्ट झालेलं असतं. ठीक आहे. आणि सावकाश ग्लेअर वाढत जे आहे काय, तर तो ग्लेअर वाढतो. सर, पण माझ्या गाडीचा तर इन्शुरन्स आहे. मग मी ग्लास डायरेक्ट चेंज करून घेऊ की ग्लास पॉलिशिंग करायचं? मॅडम कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये जर तुम्ही ग्लास इन्शुरन्समध्ये जर चेंज केलात तर तुम्हाला ग्लासचे 100% मिळतात ग्लासचे. पण ड्रॉबॅक असा आहे की जेव्हा तुम्ही गाडी सेल करता त्यावेळेस गाडीची व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे. जर समजा फॉर एक्झाम्पल जर समजा औषधावर जर काम होत असेल तर ऑपरेशन करायची काहीच गरज नाही. तर आपण जवळपास 99% जे आहे ग्लास पॉलिश आपण करून देऊ शकतो. ठीक आहे. आणि 99% कसं, तर आपल्याकडे हे ग्लेअर मीटर आहे काय, हे ग्लेअर मीटरवर सुद्धा आपण चेक करू शकतो. आणि ह्याच्या पाठीमागं फॉर्म्युला आहे त्याचा की 99% पर्यंत आपण रिझल्ट देतोय.